त्यानी आता तुझ्या गृहप्रवेश होऊन राहिला. त्यानी जे झालं तिकडलं त्या वहिनीचं ते विसरून जाय. आता आपल्या घरात आनंदानं प्रवेश कर. जे झालं ते जुने दुःख होते, आता या घरात तुला सगळं आनंदच भेट. आनंदाच्या पडायला काहीच नाही. तुला तिकडे दुःख होतं ते विसरून जाय. झालं ते झालं. हो आजी, विसरते ना मी. आजी तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या आमच्यावर. वाटतं तुमच्या दोघांवर आमचा नेहमीसाठीच आहे म्हणा. फक्त बाई आता खुश राहायचं. आता दुःखातले दिवस गेले, आता सुखातले दिवस आले तुझेवाले. आता आनंदी राहायचं आपल्या घरी. कधी कधी डोळ्यात पाणी न्यायला पाहिजे माझ्या सुनबाईच्या. इरावती लक्ष ठेवजो, माझ्या सुनीच्या डोळ्यात पाणी न्यायचं. हो मी कशाला आणतो डोळ्यात पाणी वगैरे. आता सुनीला आतापासून धाक दाखवतात ते घरात यायची येतं. सुनीचा गृहप्रवेश व्हायचा आहे, सुरू झालं पाहायचं सासऱ्याचं. बाबा मजाक करून राहिले आई, तुम्ही कशाला सिरियस घेतो आई. तू आता तिथंच उभं राहशील का राणीला घेऊन? ये ना आपल्या घरात. बरोबर आहे त्याचं, तिथंच उभं राहावं लागत असते. तुला तर काहीच समजत नाही. रस्मे गिस्मे त्याला बरोबर समजते. तेवढा हुशार आहे मतलब माना तू. त्याला माहित आहे हे गीत ओवाडणी गिळणी केल्याशिवाय घरात येत नसते म्हणून. गृहप्रवेश असा असते काय? घेतलं का चालला. तू असा करशील काय? रश्मीला घेऊन जाशील येशील डायरेक्टच घरात. लक्षात ठेव. हो आजी लक्षात ठेवतो ना मी. मला काय माहित आता आरती वगैरे करावं लागते म्हणून. मला वाटलं घेऊन यायचं डायरेक्ट. जाय बरं पहिले तटकाळ. त्याला किती वेळ उभं ठेवतो इथं. थांबा तुम्ही इथं, मी आरतीचं ताट काढून आणतो. थांबा. बरं याचे किती लोक चांगले आहे, किती समजून घेतात. माझा परिवार खूप चांगला. आता माझंच म्हणावं लागेल ना, यांचं केल्यापेक्षा असंच चांगले राहू सगळेजण माझ्यासोबत. वहिनीनं खूपच त्रास दिला, पण काय करतात. आजी माझे आई बाबा कसे असेल काय, आता किती चिंतित असेल ते. गृहप्रवेश होऊ देतो, मग आई बाबाला फोनच करून पाहते कसे आई बाबा. नाहीतर आई बाबा टेन्शनमध्ये राहीन, मी इथं आनंदी राहीन. त्याने कायचा विचार करून राहिली? विचार नाही करायचा. आता विचार करायचे दिवस सोडून द्यायचे. नाही बाबा, कशाचा विचार नाही करून राहिली. काही नाही, बरोबर होते. आता सर्व व्यवस्थित होणार आहे. आता वहिनी गिनीचा विषय सोडून दे. आपल्याला काही आता काही एवढं हे नाही आहे. आई गी सोबत बोलायचं चांगलं, आणि आईला भेटायला याच बोलावून घ्यायचं. जाऊशा वाटलं तर जायचं, नाही तर आपल्याच घरी बोलावून घ्यायचं आईले. 2-4 दिवस राहिले. कसं आहे, गोष्टी होते, माता होते. हो आजी तसंच करायचं करेल. बापरे, आता राणी आली तर नुसतं सगळेजण राणीलाच विचारते. मला तर कोणी विचारते नाही. काही चिंटू असं तसं काहीच नाही. सर्वजण राणीच्या फेवरचे झाले. मला आता कोणी विचारणार आहे का? तू नेहमीच आहे. आता राणी आमच्या घरात नवीन एक फॅमिली मेंबर आहे ना, झाला ना. तिचंवाला आम्हाला चांगलं स्वागत करायचं आहे म्हटलं. थांब जरासा तिथं, तुला नाही विचारणार आहे आता कोणी. आता फक्त राणीला महत्व आहे. हो आता विसरून जा. आता काही आता सर्व राणीची लाड पुरवल्या जाणार आहे. तुला राणीची लाड पुरवा लागणार आहे. दोघाले आता उखाणे घ्यायला लागणार आहे. आता गृहप्रवेश झालं का सगळं दोघे जण उखाणे शोधून ठेवा म्हटलं. आता सांगून ठेवते. मग म्हणा मला येत नाही, मला येत नाही. आणि तू राणी पाठ करून ठेवली असेल ना. तू रे रिंटू पाक कुठं पाहत येतो, पण पहिले उखाणे सांगाच लागणार आहे. त्याच्याशिवाय आम्ही अंदर नेऊ देणार आहे. तूच सांग ना मला एखादं उखाणं. मला कुठं येते आजी उखाणं गिखाणं. बापा आठवत आता उखाणे गिखाणे. तू आठव आता. कोणी आली बाप्पा हे सून काऊन नाही आली तर ती ताट काढून राहिली. ते आता थांबा तर लागणारच आहे का? मशीन होय का ते? काही सुचतच नाही. गुंगच करत राहते. बोलला तर तोंड दिसते. नवीन सुनी समोर काय बोला. असलं 2 तास गृहप्रवेश करायला किती काही वेळ आपल्याला काय ना. आता कुंकू लावून आता ओवाळते इले. हो आई तुम्ही सांगत राहा, मी बरोबर करतो. मला काय माहित आता आपल्या घरचं पहिलाच होय ना हे कार्य. आता आई आता काय करायचं? तू जराशी बाजूला होय. आता इथं माप ठेवलाय ना बाई. असं आहे. आता मी राणी म्हणाले गेली तर रश्मीच येते. आता रश्मीसोबत नेहमी बोलून आहे ना, तर रश्मीच तोंडात नाव बसलं माया. राणी आता असं इथं जे माप ठेवलं आहे तांदूळ भरून ते असं ओलांडून ये. रावती तू अलग होय. ते कशी तू मदत कुठ्यासारखी उभी राहिल्यावर उभी राहा, अलग राहतो ना. आता झालंच ना. आणि आता उखाणं घे. आता तुम्ही एकदमच विचारतच पडले. आता कोणतं घेऊ? राणी येते ना तुले? येते ना. आता कोण घे ना. असं तू काही पाठ आहे येते. सांग माझ्या ना. बापरे, चिंटूले माहिती वाटते तिला उखाणा येते म्हणून. पाय कसा म्हणून राहिला तो. घेऊन दाखव काय येले तू. हा म्हणून राहिला तुला माहिती आहे म्हणते. एखादा 1-2 म्हणून दाखवलं वाटते उखाणा. नाही आजी असं काही नाही. मी म्हटलं महेने सांगणार आहे उखाणा. मी नाव सांगतो. तुम्हाला एवढंच नाव ऐकायचं आहे ना, तर नाव तर सांग तुम्ही. नाव तर तू नेहमीच घेतो रे. आजीला उखाणा घेऊन दाखव. उखाणा घेऊन दाखव. त्याच्याशिवाय आज तुला अंदर नाही घेत मी. सुनीले जर तुला घरात आणायचं असं तर मला उखाणा घेऊन दाखव तू. आज सुनीले घरात आणायचं असं तर राणी घे म्हटलं. उखाणा घेतो, मग नंतर मी घेतो. तोपर्यंत मी आठवून घेतो कोणतं. कुड्यासारखं सास वजन कसे हौशी डोरावांचे नाव घेते प्रवेशाच्या वेळेस. बापरे सुन बाई आता नंबर आला. भलं मस्त घेतलं बा. बापरे छान बा. मस्त घेतलं बा मासुनीनं. आता तुला म्हटलं कॉम्पिटिशन द्यायची आहे म्हटलं राणीले. चिंटू इच्छापेक्षा चांगलं म्हणून दाखव तू आपल्या राणीपेक्षा. चांगलं उखाणं घे. सगळ्याला आवडलं पाहिजे. तू काही कमजोर नाही पडला पाहिजे. दादा आता मला चिडून राहिला. मग तू करून ठेवतो म्हटलं. आणि तुझाही नंबर आहे. मला म्हणते कॉम्पिटिशन. तू मग रश्मी त्या वहिनीसोबत कॉम्पिटिशन लावजो. एवढं विशेष सांगितलंय नाही, पण यांना खूप आवडलं. आता माझं मला 2-3दा म्हटलं होतं मी. वाचलं होतं एकदम लक्षात ठेवून घेतलं. बरं झालं बाई लक्षात होतं. नाहीतर काय सांगितलं असतं मी यांना. सर्वांनी कान देऊ नाही का? मग मी डबल सांगणार नाही, एकदा सांगणार आहे. मग आजी तू म्हणशील ऐकून याला म्हणून. कान देऊन लक्ष दे. ती आली की बांगड्या वाजते खनखन खनखन. निमासी किती गोड लाज होते.
बापरे एका पुराचे रे बापरे उखाणी सुद्धा पाठ आहे. हा बापरे नंबर लावलाय. आणि राणी पाहणं कशी लाजली. दादा तर खूपच मजा की आहे. लहान भावाची वेळ होते मोठे असून सुद्धा वाटलं खूपच ट्रिक आहे, पण पाहिलं तर खूपच हे आहे. ते तर मजा की कॉमेडी आहे. का तिला घरात येऊ द्या का नाही येऊ द्या, बाहेरच थांबवा. ये हो बाई ये आणि टाक पाय आता घरात. हो आजी येते ना. बापरे घरात तर खूपच चेंजेस दिसून राहिले. आता लग्न आहे म्हणून असेल. विहान दादाचं खूप चेंजेस केले यांनी. तर मी आली होती तेव्हा एवढं नव्हतं. आली होती तेव्हा नव्हतं हे सगळं काही. आता खूपच छान दिसून राहिलं, पण घर मस्त दिसून राहिलं माझं घर. बैराणी तो हारगीर काढून ठेवून दे. हो आई काढते ना. कशी आहे तू इरावती, तुला एवढी समजत नाही का? तू त्या तिला रूम दाखवायला पाहिजे, तू म्हणतो काढून घे. ते कुठं काढणार आहे? काय 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 बसणार बसली तू एकदम पटकन इथं. तिच्या तिले म्हणतं काढून घे आणि ती कुठं काढणार आहे? ती रूम घेऊन दाखव ना. येऊन बसली आणि जरासा चाई मांड. हो दाखवतो ना. आता मी थोडीशी बसली, आता थकली होती ना म्हणून बसली. चाल बाई मी तुला रूमही दाखवतो आणि चहाही मांडून घेतो. आई मी चहा म्हणते ना, हार काढून घेते मी आणि लगेच चहा करते. नाही बाई तू थकली असं, पण तसं जात नसते. पण तू याला काय आजचा पहिलाच दिवस आहे. एकदम आल्याबरोबर काय तू स्वयंपाक खुलीतच जायचं का? मी आहे ना करायला आता सध्या. तू त्या दिवशी पहिली रसोई राहीन त्या दिवशी जात असते. आताच नको जाऊ. एकदम नवीन नवरी. तुला डब्बे गिब्बे माहित नाही. आता मी ज्या दिवशी पहिली रसोई राहीन त्या दिवशी मी तुला सगळे डब्बे सांगन, सगळंच सांगन. आता तू हे सगळं काढून घे आणि ड्रेस गिस घाल, चांगली फ्रेश होय. हो अशी कशी इरावती? कपडे बदलून घे म्हणतं. तिच्यापाशी साड्या गिडे आहे काय? ड्रेस गिस आहे काय? तिच्यापाशी काय आहे? तिला आता डायरेक्टच आपण आणलं होतं. काहीच नाही आहे तिच्यापाशी. आता एखादा ड्रेस घेस नाही तर साडी देऊन दे तुझ्या पाचची. पैसा ड्रेस आहे ना, तो दे तुम्ही तिला घालाले. बाई तू तो घालजो आजच्या दिवस. मग उद्या मी याला तुला जसं पाहिजे तसं मग बोलावून घेजो. सध्या तुला 2-3 दिवस काही बाहेर जाताच नाही. बिचारी आता बाया घ्या येथे एकदम नाही 2-4 दिवस घालू दे तिला साडी आणि मग त्याच्यानंतर देजो. एखादी साडी गिडी असेल तर छे देजो त्या पाचची. कसं आहे बाया घ्या येते पाहिले तर चांगलं नाही वाटत. मग घाले ना मग ड्रेस. आपलं काही मनाई नाही आहे. मग 4 दिवस घालू दे ना. राणी तुला असं वाटतं का माझ्या सासूला मायावाली आजी सासू बोलते, पण तसं नाही. माई इरावती लय साधी आहे. तिला काही समजत नाही एवढं. साधी भोडी बाई आहे ती मायावाली सुन. तिला काही समजत नाही एवढं. पण कोणी येते जाते. आज पहिला दिवस आहे, बाया येऊनच पाहिजे ना. नवीन सून आली म्हणजे तर बाई आजच्या दिवस साडी घाल. माझ्या शब्द आहे का आजी? तुम्ही म्हणाल तसं मीच घालतो ना साडी. मग